काय जमिनी घेऊनचे नाव काढणार नाही, पण आज एक विरोध करतोय काय होय ता होय. आणि ओ सावकारांनो नमस्कार. आशीर्वाद तुम्ही निरोप दिला, तुमच्या निरोप हजर झालं म्हणजे आम्ही दिले दवंडी आपण ऐकले. होय आणि ते ऐकून आपण या कावडीपर्यंत येण्यासाठी शेत सर्वनामाचा विचार केला. याच्या आधी कधी आमच्याकडे कोणी कशी काय आमचा विचारला नाही. आपण वयानं वयोवृद्ध आहात, या वयाचा विचार करता आम्ही आपल्याशी अगदी सौदार्यानं बोलतो आहोत. मग यापूर्वी तो शेत सारा बसविला गेला नाही. आमच्या समस्त पूर्वजांनी जी भूमी आपल्याला दान दिली त्यांनी कधी शेत सारा बसविला, मग आम्ही तो का बसविला याचा विचार आपण सर्वस्वी केला. हो सगळं इतक्यात बघा पाऊस पडता, माझी बाहेर बघा उपाशी मरतली आणि तुम्ही हो सारो जायला काय ना त्याने आमच्या काय पण ह्या उपाशी मारायचं काय येते तो शेत सारा का लावला अशा हे आपण जाणून घेतलं का? नाही. कारण यापूर्वी समस्त या तिरुनाडू प्रांताची न्याय निवडण्याची प्रक्रिया ही आमच्या सावकार घराण्यात केली होय ना. मग त्याच सावकार घराण्याची मान मर्यादा, त्याची प्रतिष्ठा ही जर का कोणी धुळीला मिळवत असेल, कशाची उंच स्वरात जर का वार्ताविलाप करत असेल, ज्याने आजपर्यंत माना झुकलेल्या त्या धरणी मातेकडं, पण जर का त्याच माना उंचावून नजरेला नजर भिडवण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याला शासन करणं हे सावकाराचं कर्तव्य. हो तुम्ही सावकार असाल, आमका माहिती आहे तुमच्या वडिलांनी काय ना ह्या सगळा आमका दिलेला होता, म्हणून आम्ही ह्या त्याच्याला आम्ही जीव जगवतो. मग जे आपल्याला दिलंय ते आपण कसून आजपर्यंत खात होता होय ना. आम्ही खातो, आम्ही स्वतः मेहनत करतो आणि खातो. त्याच वेळी त्या सावकार घराण्याची मान मर्यादा, प्रतिष्ठा आम्ही आजपर्यंत ही आपल्या पूर्वजांनी राखली, एवढंच नव्हे आपणही राखली. आम्ही राखली तुमची मान मर्यादा. आज तीच मान मर्यादा धुळीला मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि परत या वेळेला सावकारांना नवीन नियम बसविलाय. हो सावकारांनो, आमचे सगळे बांधव रडतो, एका काय कोणा हिंमत नाही पुढे येऊची, म्हणून मी म्हटलं बघूया तरी जाऊन सावकारापर्यंत एकदा सांगान बरायने बघूया, म्हणून तुझ्यापर्यंत येलो. या सावकार वीरेंद्र सावकाराची आज प्रतिष्ठा ही समस्त या जनमानसात केवळ माहीत नसून प्रत्येकाला माझ्या शिक्षकोपी स्वभावाची निर्माण आहे. अनेक लोकांनी शेत सारा आणून पोहोचता केलाय. तुम्ही तो द्यावा, व्यर्थ आमच्याशी भात घालण्यास आपला वेळ खर्च करू नका. सावकारांनो, असं थोडाफार पाहिजेचा होता काय ना, ह्या घेऊन दिलं सर्वांना ह्या घ्या आणि आमची शाबास. शाबास. म्हणजे हा बरोबरचा विरोध करू, हा नियम बदलण्याचा प्रयत्न आपण करत होता. शाबास. घेऊन एकदा बघलोय, आता काय या वीरेंद्र सावकाराचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी खाऊ. म्हणजे हा घेऊन कोणी आपलं समाज सगळ्याला नाही. हो ह्या घेऊन समाज नाही तुमचा. हा शेत सारा म्हणून पुरेसं धन नाही, म्हणजे हे पुरेसं धन आहे. हो आजपर्यंत सगळा काय ह्याच्या आधी तुमका दिला हो, तरी तुमका आता पूर्ण ना. आपल्या शेतात पाऊस पडला नाही, आपल्या शेतात घरदार